कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ता समीकरणं हलवणारी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे मजबूत चेहऱ्यापैकी एक असलेले राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत थेट घर वापसी केली आहे। आणि ही फक्त एंट्री नाही तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टाकलेली मोठी राजकीय चाल मानली जात आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्षप्रवेश पार पडला। विशेष म्हणजे घाटगे एकटे नाहीत तर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हा पातळीवरील अनेक पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि स्थानिक नेतेही भाजपच्या गोट्यात दाखल झालेत। म्हणजेच हा केवळ एक नेता बदल नाही तर संपूर्ण राजकीय नेटवर्कच भाजपकडे सरकल्याचं चित्र आहे। राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने घाटगेंनी राष्ट्रवादी शरद पवार गट गाठला होता। पण आता बदललेल्या राजकीय वाऱ्याची दिशा त्यांनी अचूक ओळखली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्ह्यातील बदलती निष्ठा आणि महायुतीची वाढती पकड या सगळ्यांचा विचार करून घाटगे यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेतलाय। कागल तालुका आणि शाहू उद्योग समूहाच्या माध्यमातून घाटगे यांचा प्रभाव मोठा मानला जातोय। त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा केवळ पक्ष बदल नाही तर कागलमधील आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरण नव्याने लिहिणारा निर्णय आहे। यावेळी घाटगेंनी स्पष्ट शब्दात सांगितले, राजकीय प्रयोग संपले, आता संघटनेचं काम करणार। म्हणजेच आता ते फुल टाइम भाजपच्या विचारधारेसाठी मैदानात उतरणार आहेत। दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांनीही घाटगेंवर विश्वास दाखवत त्यांना मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिलेत। यातील सर्वात महत्त्वाचा राजकीय संदेश म्हणजे घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यातील जुने वैर संपुष्टात आल्याचा दावा। स्वतः घाटगेंनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी करून ही दिलजमाई घडवून आणली आहे। म्हणजेच येत्या काळात महायुती एकसंघपणे मैदानात उतरणार हे स्पष्ट संकेत आहेत। दरम्यान घाटगेंनी शरद पवार यांची भेट घेऊनच आपला निर्णय कळवला असल्याचं सांगत राजकीय शिष्टाचार पाळल्याचा संदेशही दिला आहे। पण वास्तवात पाहिलं तर हा निर्णय राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय। राजकीय विश्लेषण सांगतात, कोल्हापूर हा पारंपरिकदृष्ट्या काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातोय। मात्र मागील काही वर्षात भाजपने हळूहळू आपली पाळं मुळं घट्ट केली आहेत। अशातच घाटगे यांची एंट्री म्हणजे भाजपसाठी ग्राउंड लेवल बूस्टर ठरू शकते। आगामी समीकरणं काय असू शकतात तर कागल आणि आसपासच्या मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुती आक्रमक होणार। राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला स्थानिक पातळीवर फटका बसण्याची शक्यता। भाजपकडून घाटगेंना मोठी राजकीय जबाबदारी किंवा उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीतच घाटगे यांची घरवापसी ही केवळ पक्षप्रवेश नाही तर कोल्हापूरच्या राजकारणात पुढील काही महिन्यासाठी गेम चेंजर ठरणारी चाल आहे। आता या निर्णयाचा थेट परिणाम मतपेटीत किती दिसतो हेच पुढचं मोठं राजकीय रणांगण ठरणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।